नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 15 एक अपूर्व सोहळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। त्यातील अ शिवरायांनी राजधानीसाठी टिंबटिंब निवड केली। पर्याय आहेत सिंहगडाची, रायगडाची आणि पन्हाळगडाची। उत्तर आहे शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली। दुसरी रिकामी जागा आहे आ दिला आहे शिवरायांचा राज्याभिषेक सन टिंबटिंब मध्ये झाला। पर्याय आहे 1674, 1675 आणि 1647। योग्य उत्तर आहे शिवरायांचा राज्याभिषेक सन 1675 मध्ये झाला। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते। उत्तर आहे या प्रकारे। सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते। पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला। उत्तर आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले। उत्तर आहे या प्रकारे। मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी। दुसरं शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला, हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले। पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली। उत्तर आहे या प्रकारे। रायगड हा मजबूत किल्ला होता। दुसरं रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते। तिसरं तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते, म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली। पुढचा प्रश्न आहे ई दिला आहे माँसाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। उत्तर आहे या प्रकारे। राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षाच्या कष्टांचे चीज झाले होते। शिवबाच्या जन्माआधीपासून या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते, त्यामुळे तिचा आनंद अश्रूंवाटे बाहेर पडला। अशा प्रकारे आज आपण एक अपूर्व सोहळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।